नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील काही दिवसांपासून राज्यासह परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मौजे वजूर येथील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं वजूर येथील भोई समाजाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वजूर येथे भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मच्छीमारी हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय आहे. मात्र गोदावरी नदीच्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं या मच्छीमारांचे जाळे, होड्या, पिंजरे असे सर्व साहित्य वाहून गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या संदर्भात दिनांक 29 सप्टेंबर रोजी वजूर येथील भोई समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आज दिलेल्या निवेदनात वजूर येथील भोई समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आमच्या वजूर तालुका पूर्णा येथे भोई समाज, मच्छीमार समाज, मच्छीमारीवर सगळा उदरनिर्वाह त्यांचा सगळ्याचा आहे. तरी त्यांचे मच्छीमारीचे साहित्य सगळे वाहून गेलेले आहे गोदावरी नदीत पूर आल्यामुळे, आणि त्यांच्या घराच्या जवळ पाणी येऊन टेकलेले त्यांचे पुन्हा स्थलांतर ते करण्यात आणि त्यांची व्यवस्था करण्यात येईल. म्हणजे त्यांचं जे नुकसान झाले, जाळे, होडी, इतर साहित्य मच्छीमारीचं, तर त्या साहित्यासाठी पिंजरे ते त्याची वाहून गेल्यामुळं त्यांना ताबडतोब आर्थिक मदत करून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून द्यावं. शैलेश कचरे, वजूर येथील रहिवासी आहे, भोई समाजाचा. आमच्या गावामध्ये जवळपास 300 ते 400 भोई समाजाचे घर आहेत, आणि सर्व समाज हा मासेमारीवर अवलंबून आहे. सर्वांचे सध्या जवळपास प्रत्येकाचंच काहीच नाही उरलेलं आहे. सगळ्याचेच जाळे, पिंजरे, होड्या पूर्ण वाहून गेलेले आहेत. सध्या सगळेच असे म्हणजे काय असे रडायला लागले. समजा त्यांचं कसं आहे माहिती आहे का, रोज माशा धरायच्या आणि रोज खायचं असं काय जणांचं आहे. तरी पण मी शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आर्थिक मदत द्यावी व स्वतः साहेबांनी पंचनामे करावेत अशी मी विनंती करतो. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.